लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नवे वर्ष, नवी आशा, नवी स्वप्ने उराशी घेऊन विद्यार्थ्यांची आकाशाला गवसणी. नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोडे येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कोंदूर विमानतळ येथे शैक्षणिक अभ्यास दौरा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या अभ्यास दौऱ्याचे नियोजन प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. छडवेल कोरडे पंचक्रोशीतील गोरगरीब शेतकरी व मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या मनातील स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्याचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेता येणे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा विमानतळ अभ्यास दौरा ठरला. विद्यार्थ्यांनी यावेळी कधी चित्रपटात पाहिलेले पायलट प्रत्यक्ष भेटले तर विमान केवळ पाहण्यासच नव्हे तर त्यात बसण्याचाही अनुभव घेतला. भारतातील पहिले विमान उड्डाण करणारे JRD टाटा यांनी 1927 मध्ये वापरलेले विमान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहता आले. या क्षणांचे छायाचित्रणही करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विमानाचे कॉकपिट, विविध प्रकारची इंजिने, धावपट्टी, टेक ऑफ व लँडिंग प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. तसेच त्यांनी मनातील प्रश्न व शंका निसंकोचपणे विचारून विमान वाहतूक क्षेत्राबाबत सखोल माहिती घेतली. विमानतळावरील प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, विद्यार्थिनींशी तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद, नवे ध्येय, नवी स्वप्ने आणि भविष्याची नवी दिशा निर्माण झाली असून ते प्रेरणादायी अनुभव घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले. या अभ्यास दौऱ्यासाठी कॅप्टन माननीय विजय बोराडे, पायलट रोशन महाले, माननीय जीवन निकुम व त्यांच्या सहकारी स्टाफ यांचे विशेष सहकार्य लाभले. दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षक दादासाहेब रघुनाथ नागरे, प्राध्यापक महेश कुमार वसंतराव सावंत, प्राध्यापक रवींद्र सूर्यवंशी, प्राध्यापक रवींद्र पदवी, प्राध्यापक जयवंत तिवारी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच ST महामंडळाचे अधिकारी माननीय महाले साहेब, बस चालक माननीय राजू पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब परागजी बेडसे, सचिव भैयासाहेब अनिलजी सोनवणे, विश्वस्त मंडळ, व्यवस्थापक मंडळ, सदस्य व ग्रामस्थांनी मनापासून कौतुक केले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी साक्री प्रतिनिधी भूषण बेडसे, धुळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.